हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या सेशन मध्ये मॉडिफायर्स हा टॉपिक नवीन आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये खूप सारे मॉडिफायर आहेत. तर त्यापैकी काही मॉडिफायर आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहेत. ओके. तर आजचा फर्स्ट मॉडिफायर आहे आपला लॅटिस. तर लॅटिसचा यूज आपण एखादा कंपोनंट जसे की नेट असेल तुमचा, तर नेट टाइप मॉडेल एखादं क्रिएट करायचं असेल तर तुम्ही लॅटिसचा यूज करू शकता. ओके. तर आज आपण लॅटिसचा यूज करून एखादा कंपोनंट कसा डिझाईन करायचा किंवा क्रिएट करायचा ते आज आपण बघूया. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, मी एक बॉक्स वगैरे क्रिएट करून घेतो. असा एक बॉक्स क्रिएट केला. ओके. चा कलर चेंज करून घेऊ आपण. मी हा येलो वाला कलर घेतला. ओके. ह्या बॉक्सचे मी काही सेगमेंट इथं चेंज करून घेतो. 4 सेगमेंट घेतो मी. आता ह्या बॉक्सला आपल्याला लॅटिस हे मॉडिफायर अप्लाय करायचं आहे. ओके. तर मॉडिफायर साठी मी इथे मॉडिफाय लिस्ट. ओके. त्यानंतर इथं मी टाइप करेल लॅटिस, LATIS, लॅटिस. ओके. तर तुमचा हा मॉडिफायर लॅटिस हा मॉडिफायर अप्लाय केल्यानंतर हा ऑब्जेक्ट असा दिसेल. ओके. हा अशा टाइपचा ऑब्जेक्ट दिसेल. तुम्ही याचे सेगमेंट वगैरे बॉक्सचे कमी जास्त पण करू शकता. जसे सेगमेंट जास्त करताल तसा तो असा दिसेल हा ऑब्जेक्ट. ओके. चे सेगमेंट वगैरे तुम्ही कमी जास्त असे करू शकता. हा झाला आपण बॉक्सला अप्लाय करून बघितला. तसंच आपण एक स्पेअर घेऊन बघूया. इथे साइडलाच मी एक स्पेअर क्रिएट करून घेतो. ओके. हा स्पेअर मी क्रिएट केलेला आहे. याला आपण अप्लाय करून बघूया मॉडिफायर लॅटिस. हा अशा प्रकारे दिसेल. तुम्ही याचे सेगमेंट वगैरे पण चेंज करून बघू शकता. कमी केल्यानंतर सेगमेंट ऑब्जेक्ट असा दिसेल. डिक्रीज करतो मी सेगमेंट, त्यानंतर तो असा दिसेल. इनक्रीज केल्यानंतर असा सर्क्युलर शेप घेईल तो. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळा शेप यूज करून तुम्हाला जसा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तशा टाइपचा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकता. सपोज मी आणखी एक शेप घेऊन बघतो, जसे की सिलेंडर. हा सिलेंडर घेतलेला आहे मी. याला मॉडिफायर अप्लाय करून बघूया. लॅटिस. ओके. तर हा असा दिसत आहे. ओके.
तुम्ही ह्याचे सेगमेंट वगैरे इन्क्रीज करून बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे मॉडेल असे क्रिएट करू शकता. तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे की मला जो कंपोनंट क्रिएट करायचा आहे ह्याचा यूज तुम्ही इंटेरियर कंपोनंट प्लेस करण्यासाठी करू शकता. याच्यामध्ये लाइटिंग वगैरे प्लेस केल्यानंतर तुमचं ते मॉडेल वगैरे जे असेल हे कंपोनंट जो असेल तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. ओके, आणि तुम्ही कोण्याही ठिकाणी तुमच्या इंटेरियरच्या ह्याच्यामध्ये प्लेस करू शकता. सेगमेंट वगैरे बघू शकता तुम्ही इनक्रीज डिक्रीज करून. ओके, शेप फक्त तुम्हाला इथून क्रिएट मधून घ्यायचा आहे. स्टँडर्ड प्रिमिटिव्ह मधून तुम्हाला जो शेप इथे पाहिजे तो तुम्ही शेप घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला तो लॅटिसचा मॉडिफायर अप्लाय करणार. पिरॅमिड असेल सपोज, पिरॅमिड घेतो. ओके, मी असा एक पिरॅमिड घेतला. ओके, ची विड्थ वगैरे तुम्ही घेऊ शकता, इनक्रीज वगैरे करू शकता असं. ओके, तर अशा प्रकारे आम्ही एक पिरॅमिड क्रिएट केलेला आहे. ह्याला आपण लॅटिस अप्लाय करून पाहूया. लॅटिस ह्याचे सेगमेंट आपण इन्क्रीज करून बघूया. पिरॅमिड, सेगमेंट वगैरे इन्क्रीज केल्यानंतर तो असा दिसेल. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर एखाद्या ठिकाणी इथे किंवा ह्या ठिकाणी लाईट वगैरे प्लेस करू शकता व तुम्ही त्याला एका हँगिंग कंपोनंट म्हणून पण प्लेस करू शकता. तुमचं रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल किंवा हाऊस मध्ये पण तुम्ही याचा यूज करू शकता डेकोरेशन वगैरे करण्यासाठी. तर असे वेगवेगळे कंपोनंट तुम्ही लॅटिस मॉडिफायरचा यूज करून क्रिएट करणार आहात. ओके, फक्त तुम्हाला इमेजिन करायचं आहे की तुमचा जो कंपोनंट क्रिएट करणार आहे तुम्ही कशा शेप मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला लॅटिस मॉडिफायर एक शेप क्रिएट करून जसं की मी आता इथं एक बॉक्स घेतला, रेक्टँगल टाईप किंवा स्क्वेअर टाईप, सर्क्युलर, सिलेंडर असेल, हा वाला घेतला मी, एक पिरॅमिड टाईप वाला शेप. असे वेगवेगळे शेप तुम्ही इमॅजिन करून त्याला एक नवीन म्हणजे क्रिएशन तुम्ही करू शकता. तर आज आपण लॅटिस या मॉडिफायरचा यूज करून जे वेगवेगळे शेप आणि कंपोनंट क्रिएट केले आहेत. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये पुढचा मॉडिफायर बघूया. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू.